मी सरकारला धारेवर धरत नाही, जनतेचे प्रश्न घेऊन ते सुटण्यासाठी काम करतो। सरकारवर मी कोणताही आरोप करत नाही, मी कोणता भ्रष्टाचाराचा आरोप कधी केला नाही। अपोजिशन वाले तर काही कारण नसताना ते आरोप करतात, मी आरोप करत नाही। आचारसंहिता संपल्याबरोबर 15 दिवसाचा नोटीस काढून डीजी घेऊन हे 5,500 पोलीस कर्मचारी जे बिचारे तात्कासारखी वाट पाहत आहे त्यांना हे डीजी घेऊन मिळेल। मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा करून डीजी घेऊनचा मुद्दा पूर्णपणे आम्ही सोडवला। हा विदर्भ या देशाचा नागपूर हा हृदयस्थानी आहे, हृदय कमजोर राहिलं तर या देशाच्या कामाला कधीही त्रास होण्याची शक्यता। आपल्यासोबत आमदार सुधीर मुनगंटीवार आहे, त्यांच्याशी बातचीत करूयात। सर, डीजी लोनचा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्र पोलिसांचा। सगळ्यात आधी तुम्ही हा मुद्दा उपस्थित केला होता, काय सांगा? नाही, अति महत्वाचा मुद्दा आहे। 3 वर्ष हा मुद्दा सुटत नव्हता आणि या संदर्भात विधिमंडळात व मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा करून डीजी लोनचा मुद्दा पूर्णपणे आम्ही सोडवला। डीजी लोनच्या संदर्भात ज्या काही विपरीत कंडिशन होत्या त्याही काढल्यात। मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद दिले, पण नंतर आचारसंहितेच्या कारणाने ती फाईल थांबलेली आहे। आचारसंहिता संपल्याबरोबर 15 दिवसाचा नोटीस काढून डीजी घेऊन हे 5,500 पोलीस कर्मचारी जे बिचारे तात्कासारखी वाट पाहत आहे त्यांना हे डीजी घेऊन मिळेल। पण आज टेक्निकल मुद्दा असा आहे की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये डीजी घेऊन हे आचारसंहितेत असल्याने मी तोही प्रयत्न केला, निवडणूक आयुक्तांशी बोललो, पण त्यांनी काही सकारात्मक प्रतिसाद न देता त्यांनी सांगितलं की तुम्हाला जो नोटीस काढायचा आहे तो पहिल्यांदा 4 तारखेला काढावा लागेल असं सांगितलं। पण निवडणुकीच्या मतमोजणी 3 तारखेच्या ऐवजी 21 झाली, आता ते 21च्या नंतर काढायला त्यांनी सांगितलं। तुम्ही विदर्भातले आहात, विदर्भाच्या प्रश्नांवरती हे अधिवेशन अपेक्षित आहे। विदर्भाचे मूलभूत प्रश्न तुम्हाला दिसतात काय अधिवेशन? काय वैधानिक विकास मंडळ करणं, धानाला बोनस देणं, विदर्भाचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं। जगामधल्या सर्वात जास्त आत्महत्या यवतमाळमध्ये होतात, वर्धेमध्ये होतात, या दृष्टीने या जिल्ह्याचा एक इंटिग्रेटेड प्लॅन करणं। शेती हा विदर्भातला एक प्रमुख व्यवसायापैकी एक व्यवसाय आहे, मग शेतीच्या संदर्भामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान, कमी उत्पादन खर्चावर जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या व्हेरायटीज, त्याचं संशोधन, कृषी विद्यापीठामध्ये फक्त नोकरीसाठी शिकायला न जाता त्या डिग्रीवर शिक्का मारला पाहिजे की शेतीवर आपण पुढे काहीतरी करू शकू, असे विद्यार्थी त्यामध्ये आपण निर्माण केलं पाहिजे। कृषी विद्यापीठ अलग स्वतंत्र केलं पाहिजे। केळकर समितीच्या निष्कर्षावर आपण काम केलं पाहिजे। इथं आदिवासींची लोकसंख्या मोठी आहे, माझ्या आदिवासी बंधू भगिनी जे तरुणी आहे त्यांच्यासाठी स्पेशल MIDC ज्या फक्त आमच्या आदिवासी बांधवांसाठी पुढे या दृष्टीने काम करतील ते असलं पाहिजे। आज तुम्ही कामकाजामध्ये पाहिलं की साधारणतः 11 खाजगी विद्यापीठाचे अहवाल दिले, आमच्याकडे विद्यापीठच येत नाही, खाजगी एखाद दुखात सोडलं जातं। मग शिक्षणाच्या सोयी विदर्भात केला पाहिजे। हा विदर्भ या देशाचा नागपूर हा हृदयस्थानी आहे, हृदय कमजोर राहिलं तर या देशाच्या कामाला कधीही त्रास होण्याची शक्यता आहे। एक शेवटचा प्रश्न आहे, विरोधक जेवढे आक्रमक होत नाहीयेत तेवढे तुम्ही सत्ताधारी आमदार असून सुद्धा सरकारला धारेवर धरतायत, काय सांगाल? मी सरकारला धारेवर धरत नाही, जनतेचे प्रश्न घेऊन ते सुटण्यासाठी काम करतो। सरकारवर मी कोणताही आरोप करत नाही, मी कोणता भ्रष्टाचाराचा आरोप कधी केला नाही। सरकारच्या माध्यमातून जे सरकारच्या अचूकतेने काम व्हावं या दृष्टीने काम करतो। त्याला अपोजिशनचा काय संबंध? अपोजिशन वाले तर काही कारण नसताना ते आरोप करतात, मी आरोप करत नाही। हे होते सुधीर मुनगंटीवार, त्यांनी सांगितलं की मी जनतेच्या प्रश्नांसाठी सरकारवरती आवाज उठवतो आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी भांडतो। हे सांगत असताना त्यांनी विदर्भातल्या अनेक मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। आता हे प्रश्न सभागृहामध्ये दिसणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। पाहत राहा नव्या युगातला नवा मीडिया, अर्थात गौरव मराठी।